रात्र होती, वेळ 11:30ची. पिंपरीच्या दिशेनं एक तरुणी तिच्या रोजच्या रात्रपाळीसाठी कंपनीत जात होती. चाकणजवळचं मेदनकरवाडी गाव. शांत, पण त्या रात्री काहीतरी घडणार होतं भयंकर. असं जे ऐकून अंगावर शहारा यावा. ती एकटीच होती आणि त्या अंधाराचा फायदा घेत एका नराधमानं तिचा पाठलाग सुरू केला. खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. तिला जबरदस्तीनं फरफटत निर्जन जागी नेलं. त्या जागी फक्त एक गोष्ट होती, त्या पीडित महिलेचा आरडाओरडा आणि तिचा जीव वाचवायचा असहाय्य प्रयत्न. तिनं आरडाओरडा केला, आरोपीला चावून स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. त्यानं तिच्यावर अत्याचार केला आणि मारहाण करत धमकी देऊन पसार झाला. आता पहा, हाच नराधम, हाच क्रूर चेहरा सीसीटीव्हीत तो दिसतोय. अगदी शांतपणे हातात मोबाईल घेऊन. कुठलाही पश्चाताप नाही, भीती नाही, काहीच नाही. या घटनेनंतर त्या बहाद्दर महिलेनं हार मानली नाही. समोरून येणाऱ्या 2 कामगारांची मदत घेतली. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलीस लगेच पोहोचले. उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस, श्वान पथक, फॉरेन्सिक टीम सगळ्यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्यात आलं आणि अवघ्या 24 तासात पोलिसांनी त्याला पकडलं. आता तो गजाआड आहे. ही घटना एक इशारा आहे. महिलांसाठी अजूनही रस्ते सुरक्षित नाहीत. समाज म्हणून आपण फक्त पाहणारे राहणार का, की काहीतरी बदल घडवणार? पोलिसांनी सांगितलंय आरोपीवर कठोर कारवाई होणार, पण त्या आपल्या जबाबदारीचं काय? आपल्या बहिणी, मुली, मैत्रिणी सुरक्षित असतील का? प्रश्न मात्र कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.